संविधान के सम्मान में बसपा मैदान में असं म्हणत परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सोलापूर शहर बहुजन समाज पार्टीच्या वतीने पार्क चौक येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली। संविधान के सम्मान में परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परभणी येथील घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। या घटनेच्या मागील मास्टरमाइंड कोण आहे तो शोधून काढणे हे शासनाचे कर्तव्य आहे। वेळीच याचा शोध नाही लावला तर बसपाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सहभागी नेत्यांनी दिला। परभणी येथे आंबेडकरीवादी सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी खऱ्या अर्थाने हत्याच केलेली आहे। हा मानवतावादाला कलंक आहे। त्यांच्या शरीरावरच्या खुणा जर बघितल्यात आपण तर त्यांना जाणून बुजून पोलिसांनी त्यांची हत्या केलेली आहे। तर त्याच्यावरती त्या पोलिसावरती 302 कलम लावून त्यांना अटक करण्याची आम्ही मागणी करत आहोत। नंबर 2, तिथले आंबेडकरवादी ज्या वेळेला रस्त्यावर आले निषेध अत्यंत संयमाने चालू होता, परंतु तिथल्या पोलिसांनी त्यांना मारून हाणून त्यांच्या घरामध्ये जाऊन घुसून मारून त्यांना बाहेर काढलेला आहे। आणि एक तर चित्रपट असे आहे की पोलीस त्यांच्या घरासमोरील त्यांच्या वाहनांची तोडफोड करत असताना आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते सुद्धा त्या आंबेडकरीवाद्यांना काट्याने बडवत आहेत। तर यासाठी आम्ही या देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही खऱ्या अर्थानं धिक्कार करतोय आणि या पोलिसावरती 302 गुन्हा न झाल्यास बहुजन समाज पार्टी राज्यभर आंदोलन करेल याची नोंद घ्यावी। खरं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या लोकांची आसवा पुसणं गरजेचं होतं, पहिलं तिथं जाणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी त्याला महत्त्व न देता त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महत्त्व दिलं। एवढंच नव्हे तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे CCTV कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही। आम्ही त्यांना सांगू इच्छितो की या देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना आहे आणि घटनेवर चालणारा हा देश आहे आणि जनतेच्या हातामध्ये या ठिकाणी आंदोलनाचं शस्त्र आहे। आम्ही या सरकारला असा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही जर सत्तेच्या आडून दलितावरती अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करत असाल तर ते कदापि खपून घेतले जाणार नाहीत। गेल्या 5 दिवसांपासून आम्ही याबाबत आंदोलन देतो। हे आमचं 3रं आंदोलन आहे आणि 3 वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे, परंतु ह्या सरकारला जाग येत नाही। आणि त्यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या करण्यात आलेली आहे। संविधान सैनिक होता, तो भीम सैनिक तर होताच, परंतु तो संविधान सैनिक होता। या संविधान सैनिकाला बहुजन समाज पार्टी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। कोम्बिंग ऑपरेशन थांबलंच पाहिजे। सोमनाथच्या घरच्याला सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे, आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्याचं पुनर्वसन केलं पाहिजे। आणि परभणीमध्ये जे कोम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे त्यामध्ये फडणवीस म्हणतात की आम्ही CCTV मध्ये आलेल्यांना सोडणार नाही। मग आम्ही तुम्हाला विचारतो त्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही जे आमच्यावर अन्याय अत्याचार करताय आम्ही तुम्हाला सोडलं पाहिजे का? वेळ आली आहे सगळ्या भीमसैनिकांना या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची की आपण कुठे चाललोय आणि आपल्यावर अन्याय कसा